हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे आणि या इकॉनॉमिक्सच्या प्रिपरेशनमध्ये आपण 26 मार्च 2023चा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी घेतलेला आहे, जो तुम्हाला PYQs म्हणजे प्रीवियस क्वेश्चन पेपर सॉल्विंग प्रॅक्टिससाठी हेल्पफुल ठरणार आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. आजचा हा पार्ट आपला 4th आहे. ऑलरेडी 3 पार्टमध्ये आपण हा पेपर डिस्कस केलेला आहे. आजचा हा 4th पार्ट आहे. सो या सेशनच्या अगोदर एक इम्पॉर्टंट संधी तुम्हाला मिस करू द्यायची नाही, ती म्हणजे असे की MS सेट एक्झाम 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. जो फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यास करून मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स जो चालणार आहे तुमच्या एक्झामच्या डेटपर्यंत, म्हणजे 7 एप्रिलपर्यंत. पेपर 2 सोबतच पेपर 1चं पण प्रिपरेशन या फुल कोर्समध्ये होणार आहे. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करून या ॲपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च केलं तर लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. याशिवाय पेपर 1 साठी टेस्ट सिरीज स्टार्ट केलेले आहे. यामध्ये टोटल 50 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. 50 क्वेश्चन्स पर टेस्ट असणार आहे. एवढ्या क्वेश्चन्सची तुमची पेपर 1 ची प्रॅक्टिस होणार आहे. टोटल सोल्युशन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत क्वेश्चन पेपरसाठी आणि त्याची फीस आहे 999. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड होईल. अदरवाईज इकडे दिलेल्या व्हॉट्सअप सेम प्रोसिजर फॉलो करायची तुम्हाला इकडे या टेस्ट सिरीजलाही जॉईन होण्यासाठी. ओके, सो लेट्स मूव टू अवर क्वेश्चन सिरीज where we are last in the last lecture. शेवटच्या लेक्चरमध्ये आपण कुठे होतो तर 61 नंबरचा क्वेश्चन आपला चाललेला होता. तो लेट स्टार्ट. Okay, what is the first question now? What does the term gross investment mean while denoting a nation's economy? ठीक आहे, आता इकॉनॉमीचा अभ्यास करताना किंवा नॅशनल इन्कम कन्सिडर करताना, कॅल्क्युलेट करताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी गृहीत धरत होतो किंवा ग्रॉस म्हटल्यानंतर आपण काय लक्षात घेत होतो तर ग्रॉस ही संज्ञा, ही एकूण ही संज्ञा, त्याच्यामध्ये सगळ्या घटकांचा अर्थ सामावलेला असतो. मराठीमध्ये बघा, देशाच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना एकूण गुंतवणूक या संज्ञेचा अर्थ काय होतो, तर याच्यामध्ये एकूण गुंतवणूक म्हणजे काय, दिलेले जे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यातून आपल्याला ग्रॉस इन्व्हेस्टमेंट नेमकं कशातून मिळतं हे आपल्याला सांगायचं आहे. आणि ऑप्शन आहे ग्रॉस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नेट इन्व्हेस्टमेंट प्लस डिप्रिसिएशन. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण नेट व्हॅल्यू काढत असतो, नेट इन्व्हेस्टमेंट, नेट सेव्हिंग, नेट नॅशनल इन्कम हे जेव्हा काढत असतो तेव्हा आपण डिप्रिसिएशन मायनस करत असतो. आणि आता आपण काय करतो आहोत, ग्रॉस इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. म्हणजे आता आपण काय करतो आहोत, ग्रॉस इन्व्हेस्टमेंट काढतो आहोत, म्हणजे एकूण गुंतवणूक काढतो. आणि त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत ग्रॉस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नेट इन्व्हेस्टमेंट प्लस डिप्रिसिएशन. आता याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की डिप्रिसिएशन प्लस होत आहे, म्हणजे कदाचित हा ऑप्शन असू शकतो, त्याला आपण डॉट करूया. एकूण गुंतवणूक बरोबर निव्वळ गुंतवणूक प्लस घसारा. नेट काढताना घसारा मायनस करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ग्रॉस काढताना मग आपल्याला काय करता येईल बघू. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे ग्रॉस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नेट इन्व्हेस्टमेंट मायनस डिप्रिसिएशन. जिथं मायनस डिप्रिसिएशन होतं तिथं आपल्याला नेट व्हॅल्यू मिळते, म्हणजे बी ऑप्शन इथे नाही आहे. त्याच्यानंतर ग्रॉस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू डिप्रिसिएशन मायनस नेट इन्व्हेस्टमेंट. ऑब्व्हियसली इथे डिप्रिसिएशन तिथं मायनस होते. डिप्रिसिएशनमधून नेट इन्व्हेस्टमेंट कसं मायनस होईल, सो हे पण सुद्धा आपलं ऑप्शन चुकीचं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॉस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू डिप्रिसिएशन प्लस सेव्हिंग्स. सेव्हिंग्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे का, पैसे फक्त तुम्ही तुमच्याकडे ठेवणं आणि ते कशात तरी गुंतवणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, आणि फक्त पैसे ठेवणं दॅट इज सेव्हिंग, ठीक आहे. तर सेव्हिंग प्लस डिप्रिसिएशन म्हणजे इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. घसारा आणि बचत म्हणून एकूण गुंतवणूक होऊ शकत नाही. घसारा वजा निव्वळ गुंतवणूक होऊ शकत नाही. निव्वळ गुंतवणूक वजा घसारा म्हणजे एकूण गुंतवणूक होऊ शकत नाही. मग याचं करेक्ट आन्सर आहे आपलं फर्स्ट ऑप्शन, दॅट इज एकूण गुंतवणूक म्हणजे निव्वळ गुंतवणूक प्लस घसारा, ठीक आहे. ग्रॉस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नेट इन्व्हेस्टमेंट प्लस डिप्रिसिएशन हे याचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. देन The next question is,
व्हॉट इज फेडवायर? फेडवायर हा टर्म काय आहे, तर हा कशाशी रिलेटेड आहे बघायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे, इट इज अ फायनान्शियल न्यूज नेटवर्क डेव्हलप्ड बाय द फेडरल रिझर्व्ह बोर्ड. फेडरल रिझर्व्ह बोर्डाने विकसित केलेले एक वित्तीय बातम्यांचे जाळे आहे. इट इज यूज फॉर इंटरबँक ट्रान्सफर बाय द फेडरल रिझर्व्ह बँक. ऑब्व्हियसली हे एका आपल्या बँकेशीच रिलेटेड आहे, पण नेमकं ऑप्शन कोणतं आहे? फेडरल रिझर्व्ह बँकेद्वारे आंतरबँक हस्तांतरासाठी वापरले जाते. त्याच्यानंतर ऑप्शन थर्ड आहे, इज यूज्ड फॉर फेडरल रिझर्व्ह बँक टू मेक लोन्स टू मेंबर बँक्स अँड नन ऑफ दी अबो. ठीक आहे, तर याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी, की फेडरल. फेड वायर म्हणजे काय? फेडरल. फेड इज डिनोटेड फेडरल रिझर्व्ह बँकेद्वारे अंतर्गत हस्तांतरणासाठी वापरलं जातं. ठीक आहे, फेडरल बँकेच्या अंतर्गत पेमेंटसाठी किंवा ट्रान्सफरसाठी फेड वायर वापरलं जातं. ठीक आहे, तर ऑप्शन बी करेक्ट आहे मग क्वेश्चन नंबर 62 साठी. Then next question is a source of conflict between monetary and fiscal policy decision maker is that. मौद्रिक आणि राजकोषीय धोरण निर्णयकर्त्यांच्या झालेल्या विवादांचे स्रोत आहेत. कोणते ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि कोणते विवादांचे स्रोत आहेत हे सांगितलेलं आहे. मौद्रिक आणि राजकोषीय धोरणामध्ये डिफरन्स तुमच्या आधी पण मी सांगितलं आहे, तरी पण एकदा बघा. मौद्रिक म्हणजे काय? जे चलन विषयक असणार आहेत ते, आणि फिस्कल म्हणजे महसुलाशी रिलेटेड किंवा गव्हर्नमेंटच्या हातात आहेत जे कंट्रोल्स, जे गव्हर्नमेंट कंट्रोल करण्यासाठी वापरते धोरण, ज्या पॉलिसीज वापरते त्याला आपण राजकोषीय धोरण असं म्हणतो. ठीक आहे, fiscal policy decision makers place more emphasis on short term objective while monetary policy makes focus on along with the objectives. राजकोषीय धोरण विषयक निर्णय घेणारे अल्पकालीन उद्दिष्टावर जोर देतात, तर मौद्रिक धोरण विषयक निर्णय घेणारे दीर्घकालीन उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इट इज इझियर फ्रॉम अ पॉलिटिकल स्टँडपॉइंट टू पे for increased government spending by tax expansion than by monetary expansion. राजकीय दृष्टिकोनातून असे म्हणणे सोपे आहे की सरकारच्या वाढत्या खर्चासाठी देय हे कर विस्तारापेक्षा मौद्रिक विस्ताराने व्हावा. ठीक आहे, म्हणजे जो गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे, ठीक आहे, पहिलं तर राजकोषीय धोरणाविषयी काय म्हटलं जातं की अल्पकालीन उद्दिष्टावर जास्त भर देतात राजकोषीय धोरण. तर मौद्रिक धोरणाविषयक निर्णय घेणे हे दीर्घकालीन दृष्टीवर लक्ष केंद्रित करतात. बरोबर आहे का? हे आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये? असं म्हणू शकतो का आपण की राजकोषीय धोरण फक्त आणि फक्त शॉर्ट टर्म साठीच यूज होतात? नाही ना, हे आपण काय करतो, शॉर्ट टर्म साठीच याच्यावरती जोर दिला जात नाही. तर राजकोषीय धोरण म्हणजे टॅक्स वाढवणं किंवा कमी करणं. तर टॅक्स वाढवणं किंवा कमी करणं हे त्या सिच्युएशनवरती डिपेंड असतं, पण तो दीर्घकालीन किंवा अल्पकालीन परिणाम सुद्धा त्याच्यावरती दाखवू शकतो. ठीक आहे, मौद्रिक धोरण किंवा राजकोषीय धोरण यापैकी एकच अनेक दीर्घकालीन किंवा शॉर्ट टर्म वरती लक्ष केंद्रित करतं, हे इथे आपण बरोबर आहे असं म्हणू शकत नाही. ठीक आहे, म्हणून फर्स्ट स्टेटमेंट तर इनकरेक्ट आहे आपलं. सेकंड स्टेटमेंट काय आहे? राजकीय दृष्टिकोनातून असे म्हणणे सोपे आहे की सरकारच्या वाढत्या खर्चासाठी देय हे विस्तारापेक्षा मौद्रिक विस्ताराने व्हावा. राजकीय दृष्टिकोनातून खर्च जो होतोय सरकारचा तो फक्त आणि फक्त चलन विस्तारानेच होऊ शकतो. तर चलन विस्तारानेच नाही तर राजकोषीय धोरणाने सुद्धा इथे होऊ शकतो. चलन विस्तार कसा होईल? रेट जर कमी झाले तर त्याच्यामध्ये पैसे मार्केटमध्ये अवेलेबल होतील. फक्त त्याच्यानेच होऊ शकतो का सरकारच्या वाढत्या खर्चाचा परिणाम किंवा त्याच्यामध्ये हेल्प नाही. म्हणजे हे पण स्टेटमेंट आपलं कसं आहे? चुकीचं आहे. तर मग याच्यामध्ये कोणतं करेक्ट आन्सर असणार आहे? स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट अँड सेकंड इज इनकरेक्ट, दॅट इज इनकरेक्ट. Statement first is incorrect and second is correct, that is also incorrect. The statement first and second are incorrect. म्हणजे both statements are incorrect म्हटलं असतं त्यांनी तरी चाललं असतं, पण यावेळेस त्यांनी काय केलं? स्टेटमेंट फर्स्ट आणि सेकंड इज इनकरेक्ट. कन्फ्युजन होऊन तुम्ही ऐन वेळेला तिथे काय करू शकता? आन्सर चुकीचं देऊ शकता. तर त्यासाठी क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, म्हणजे ऑप्शन्स व्यवस्थित नीट रीड करा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इज 64 नंबरचा क्वेश्चन आहे. मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवायच्या आहेत. एक तर इकडे रिपोर्ट कमिटीज आहेत आणि कमिटीजनुसार काय केलेलं आहे इकडे?
त्याचे स्थापना वर्ष दिले. मी काय म्हटलं तुम्हाला, एखादी कंपनी किंवा बँकेची स्थापना कोणत्या इयरला झाली किंवा एखादा थेरम जो आहे, सिद्धांत जो आहे तो त्या वर्षीच आला तर तो कोणत्या वर्षी आला हे सुद्धा विचारण्यासाठी जोड्या लावायला दिल्या जातात. तर जे जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वाटतंय ते तसं तुम्ही नोट डाऊन करायचं की हे याच्या इयरला आहे, आणि त्यानंतर एकदा दोनदा रीड करायचं म्हणजे तुम्हाला नक्कीच आठवेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये जोड्या लावण्यासाठी आपण काय करू शकतो, तर फर्स्ट जे तुम्हाला माहिती आहे त्याची जोडी तुम्ही लावून घेऊ शकता. ठीक आहे. तर याचं म्हणजे काय करू शकता, तुम्ही जोड्या लावू शकता. ठीक आहे. ओके. स्क्रीन दिसते विजिबल, व्यवस्थित दिसते. आता दोन्ही पर्याय व्यवस्थित सोबत दिसतात, राईट. सो याच्यामध्ये बघा, आता चक्रवर्ती कमिटी जी आहे, चक्रवर्ती कमिटी रिपोर्ट, चक्रवर्ती समिती अहवाल हा कोणत्या वर्षी आला होता? 1998, 1969, 1985 की 1949? ठीक आहे. यापैकी कोणत्या वर्षी हा कमिटीचा अहवाल प्रेझेंट झाला होता हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हे जर तुम्हाला माहिती असेल तर एका पर्यायावरून तुम्ही बाकीचे पर्याय लावू शकता. तर ह्याचं होतं चक्रवर्ती कमिटी आहे 1985 आय गेस. ठीक आहे, 1985. त्याच्यानंतर नॅशनलायझेशन ऑफ आरबीआय सगळ्यांना माहिती आहे, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे? 1949. ठीक आहे, 1949 हे तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तर 1949 बीचं ऑप्शन आहे का कुठे? बीचं ऑप्शन 1949 म्हणजे किती आहे? 1949 4 आहे. ठीक आहे, बीचं 4 असणारा आन्सर सध्या तरी आपल्याला इथे एकच दिसतंय, बीचं 4 असलेला. ते तुम्ही 100% शुअर असाल आणि तिथे जर तुम्हाला एकच आन्सर दिसत असेल बीचं सेकंड असलेलं तर तुम्ही डायरेक्टली तिथे ते टिक करू शकता, राईट. त्याच्यानंतर कमिटी रिपोर्ट ऑन बँकिंग सेक्टर रिफॉर्म. ठीक आहे, कमिटी रिपोर्ट ऑन बँकिंग सेक्टर रिफॉर्म तो झालेला आहे 1998. ठीक आहे, 1998. ओके. देन नॅशनलायझेशन ऑफ कमर्शियल बँक ऑब्व्हियसली ह्याच्या नंतर असणार आहे. कशाच्या? आरबीआय नॅशनलायझेशनच्या नंतर. ते कधी आहे? 1969. हे पण तुम्हाला माहिती असेल. तर हे दोन म्हणजे आता ह्या जोड्यांमध्ये, ह्या 4 जोड्यांमध्ये, या 4 ऑप्शन्समध्ये तुम्हाला जी जोडी एकदम परफेक्ट माहिती आहे त्या जोडीबद्दल तुम्ही ऑप्शन शोधायचा. पहिलं एक समजल्यानंतर दुसरं तुम्हाला एखादे समजलं तर दुसऱ्याची पण जोडी टॅली करायची. त्याच्यावर जर कन्फ्यूज होत असेल पहिल्यावर तर, आणि दुसऱ्या ह्याचं म्हणजे 2 जर जोड्या तुम्हाला माहिती असेल आणि त्या 2 जोड्या तुम्ही लावल्या तर ते करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 ऑप्शन्स पण असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 पहिले सेम असतात, तिसरं वेगळं असतं. तर तिसऱ्याची खात्री होत असेल त्यावेळेस तुम्ही ते आन्सर देऊ शकता. ठीक आहे. तर सध्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे आन्सर करेक्ट वाटतं ऑप्शन डी, 3, 4, 1 सेकंड. बघा इथे बरोबर आहे. चक्रवर्ती कमिटी रिपोर्ट 1985, त्यानंतर नॅशनलायझेशन ऑफ आरबीआय 1949, कमिटी रिपोर्ट ऑन बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स 1998 आणि 1969 मध्ये नॅशनलायझेशन ऑफ कमर्शियल बँक्स. ओके, दॅट्स इट. द नेक्स्ट क्वेश्चन 65 नंबरचा. पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन इंडिया in the correct chronological order stating from oldest to the क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये ओल्डेस्ट पासून नवीन पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ते क्रम लावायचा आहे. ठीक आहे. ओके. तर एक क्रम लावताना पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की कशाची एस्टॅब्लिशमेंट पहिली झालेली आहे आणि कशाची एस्टॅब्लिशमेंट नंतर झालेली आहे. त्यावरून तुम्ही काय करू शकता, क्रम लावू शकता. ठीक आहे. मराठीमध्ये क्वेश्चन बघा कसं दिलेलं आहे. प्रथम पासून सुरुवात करून भारतातील खालील घटना कालक्रमानुसार किंवा कालानुक्रमे लिहा. ऑप्शन फर्स्ट आहे नाबार्ड इनकॉर्पोरेटेड, नाबार्डची स्थापना. आरबीआय नॅशनलाइज, भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण. 14 कमर्शियल बँक नॅशनलाइज, 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण. इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना. हे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यातली पहिली घटना कोणती झालेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर याच्यामध्ये जी फर्स्ट घटना झालेली आहे ती आहे आरबीआयची हे काय स्थापना. सगळ्यात पहिले आरबीआय आहे त्यामुळे आरबीआयची पहिले स्थापना झालेली आहे. तर ह्याला आपण फर्स्ट नंबर देऊ. सेकंड झालेले आहे की आरबीआय नॅशनलाइज झाले की बरोबर पुढच्या 14 बँक कमर्शियल बँक ह्या नॅशनलाइज झाल्या. ठीक आहे. सॉरी,
राईट. 14 कमर्शियल बँक नॅशनलाइज होण्याच्या अगोदर RBI नंतर स्टेट बँकेची स्थापना झाली, म्हणून याला आपण सेकंड नंबर देऊया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्टेट बँकची इस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर बाकीच्या 14 बँक सुद्धा आपल्या कमर्शियल बँक झालेल्या आहेत, म्हणून हा थर्ड नंबर. आणि नाबार्ड ही आता अलीकडे आलेली बँक आहे जी ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. त्यामुळे असा जर घटनाक्रम लावला तर आपल्याला ऑप्शन्स काय काय येईल? फर्स्ट नंबरला येणार आहे सेकंड नंबर, फर्स्ट नंबरला येईल सेकंड नंबर, सेकंड नंबरला येईल आपलं 4, त्याच्यानंतर थर्ड नंबरला येईल आपलं 3 आणि फोर्थ नंबरला येणार आहे आपलं फर्स्ट, म्हणजे सेकंड 4 3 1. आता ऑप्शन्समध्ये कोणतं दिसतं? आपलं सेकंड 4 3 1, सेकंड 4 3 1 फर्स्ट वालाच ऑप्शन आपल्याला दिसतंय. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? घटनाक्रम लावू शकता. ठीक आहे. जे कोणतं पहिलं असेल, जे तुम्हाला माहिती असेल ते कुठे फिट होतं ते बघायचं आणि बरोबर त्याचा क्रम लावायचा. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू ॲडम स्मिथ प्रॉफिट्स टेंड टू डिक्लाइन व्हेन. ॲडम स्मिथ यांच्या मते नफा घटत जातो कधी? जेव्हा प्राइजेस फॉल्स होतात, किमती घटत जातात, रेंट इन्क्रीज होतो, खंड वाढत जातो तेव्हा, की कॉम्पिटिशन इन्क्रीज अमॉंग द कॅपिटल्स, भांडवलदारामधील स्पर्धा वाढत जाते तेव्हा, की डी गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन शासनाचा हस्तक्षेप होतो त्यावेळेस. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, भांडवलदारामधील स्पर्धा वाढत जाते त्यावेळेस प्रॉफिट हा घटत जातो. भांडवलदार म्हणजे कोण? व्यापारी लोक किंवा कॅपिटलिस्ट आहे आणि यांच्यामध्ये भरपूर सारा स्पर्धा कॉम्पिटिशन जर होत असेल तर सगळेजण काय करणार? नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. पण हे जेव्हा एकच व्यक्ती साबण विकत होता त्यावेळेस त्याला जास्तीत जास्त नफा मिळत होता, पण आणखीन 2-3 भांडवलदार आले आणि त्यांनी सुद्धा सोपचं प्रोडक्शन स्टार्ट केलं. तर त्या सोपच्या प्रोडक्शनमुळे एकाला मिळणारा नफा हा 5 जणांमध्ये काय झाला? विभागला गेला. ठीक आहे. म्हणून इथं ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी फॉर 66 नंबर क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन 67चा नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्रिटिसिझम ऑफ क्लासिकल थिअरी ऑफ डेव्हलपमेंट. खालीलपैकी कोणती टीका अभिजात विकास सिद्धांताची नाही? ठीक आहे. क्रिटिसिझम ऑफ क्लासिकल थिअरी ऑफ डेव्हलपमेंट. ओके. अँड ऑप्शन्स आर इग्नोर रिच क्लास, श्रीमंत वर्गाकडे दुर्लक्ष, इग्नोर्स मिडल क्लास, मध्यम वर्गाकडे दुर्लक्ष, अनरिअलिस्टिक ग्रोथ प्रोसेस, अवास्तविक वृद्धी विकास, निग्लेक्ट्स पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्राकडे दुर्लक्ष. ठीक आहे. हे काय आहे? क्लासिकल डेव्हलपमेंटचं एक क्रिटिसिझम नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे बाकीचे तिन्ही तुम्हाला आहेत की इग्नोर मिडल क्लासला इग्नोर केलेलं आहे, पब्लिक सेक्टरला इग्नोर केलेलं आहे आणि अनरिअलिस्टिक ग्रोथ प्रोसेसला सुद्धा इग्नोर केलेलं आहे. याच्यामध्ये हे क्रिटिसिझम नाही आहे. इग्नोर रिच क्लासेस, मध्यम वर्गाकडे जिथे दुर्लक्ष होतंय तिथे श्रीमंत लोकांसाठी म्हणजे जागाच कन्सिडर केली जाणार नाही. त्यामुळे हा जो पार्ट आहे की रिच क्लास क्लासिकल थिअरी डेव्हलपमेंटमध्ये टीका किंवा सिद्धांतावरती टीका नाही आहे. ठीक आहे. ओके. नाव तर ए आन्सर याचं करेक्ट आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन 68 नंबर क्वेश्चन. हां 68 नंबर. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बॅलन्स ग्रोथ थिअरी, अनबॅलन्स ग्रोथ थिअरी, सोशल ड्युअलिझम, जिओग्राफिकल ड्युअलिझम. आता हा जो थिअरी आहे ती कोणी दिलेली आहे हे सांगायचं आहे. तर ॲटलिस्ट तुम्हाला बॅलन्स ग्रोथ थिअरी आणि अनबॅलन्स ग्रोथ थिअरी तर माहिती असेल, बिकॉज इट इज इम्पॉर्टंट थिअरीज आणि ह्या थिअरीज कोणी दिलेल्या आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट जो आहे बॅलन्स ग्रोथ थिअरी ती दिलेली आपल्याला रोजेस्टर रोडान यांनी. त्याच्यानंतर बॅलन्स ग्रोथ जी थिअरी दिलेली आहे ती आहे आपल्याला हर्षमननी बॅलन्स ग्रोथ दिलेली आहे ती दिलेली हर्षमननी. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल ड्युअलिझम दिले बोक यांनी आणि जिओग्राफिकल ड्युअलिझम इज गिवन बाय मॅड्रिड. ठीक आहे. म्हणजे काय आन्सर असेल याचं? आपलं एचं आन्सर असणार आहे आपलं सेकंड, एचं सेकंड. बीचं काय असणार आहे? बॅलन्स ग्रोथ इज गिवन बाय हर्षमन म्हणजे 4 आन्सर असणार आहे. सेकंड 4. सीचा आन्सर असणार आहे सोशल ड्युअलिझम फर्स्ट आणि
डीचा आन्सर असणार आहे मग जॉग्राफिकल ड्युअलिझम इज गिवन बाय थर्ड. ठीक आहे, म्हणजे सेकंड फोर फर्स्ट थर्ड, सेकंड फोर फर्स्ट आणि थर्ड. ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर असणार आहे या क्वेश्चनसाठी. ठीक आहे, बघा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईल की नेमका काय स्टडी तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, नाव द नेक्स्ट क्वेश्चन 69 नंबरचा क्वेश्चन. Which of the following is not an assumption of Mead's growth model? खालीलपैकी कोणते गृहीतक मीड यांच्या वृद्धी प्रारूपात नाही? ऑप्शन आहे क्लोज्ड इकॉनॉमी, लेबर और मशीन और ओनली फॉर्म ऑफ कॅपिटल, लेझिस फेअर अँड परफेक्ट कॉम्पिटिशन. सो याच्यामध्ये बंदिस्त अर्थव्यवस्था, श्रम आणि यंत्रे हीच भांडवलाची रूपे आहेत, निरहस्तक्षेप केला जातो, पूर्ण सद्बीचे अस्तित्व आहे. मीड यांच्या वृद्धीचं प्रारूपात नाही आहे म्हटलेलं आहे. तर क्लोज्ड इकॉनॉमी आहे, लेझिस फेअर आहे, परफेक्ट कॉम्पिटिशन, या तिन्ही गोष्टी आपल्याला मीड्सच्या ग्रुप मॉडेलमध्ये बघायला मिळतात. फक्त जे लेबर अँड मशीन आर ओनली फॉर्म ऑफ कॅपिटल हे जे आहे हे त्यांनी याच्यात कन्सिडर केलेलं नाही आहे, गृहीतकामध्ये कन्सिडर केलेलं नाही आहे. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, कारण आपल्याला तेच विचारलं क्वेश्चनमध्ये की विच इज नॉट अ प्रारूप. ठीक आहे, म्हणजे त्याचा प्रारूप नाही आहे असं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्ल्डर इन हिज मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ फॉलोज द अप्रोचेस गिवन बाय डॅश डॅश, हेरॉड अँड केन्स, हेरॉड अँड डॉमर, हर्शमन लेविस अँड नक्स अँड रजिस्टन रोडर. कार्ल्डर यांनी आपल्या आर्थिक वृद्धी प्रारूपात डॅश डॅश यांच्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे. हेरॉड आणि केन्स, हेरॉड अँड डॉमर, हर्शमन लेविस, नक्स अँड रजिस्टन रोडर्स. तर कार्ल्डर यांनी इकॉनॉमिक ग्रोथ मॉडेलमध्ये कोणाचा अप्रोच ठेवला किंवा कुठला अप्रोच ठेवला आहे? तर हेरॉड अँड केन्स. ठीक आहे, केन्स आणि हेरॉड या दोन इकॉनॉमिस्टचा दृष्टिकोन तिथे अवलंबला आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज 71 क्वेश्चन. An economy showing a contrast between economic and social organization of modern sector and traditional sector is called. ज्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिक आणि पारंपरिक क्षेत्रातील आर्थिक आणि सामाजिक संघटनेमध्ये विरोध दिसून येतो त्या संस्थेला काय म्हटलं जातं? ठीक आहे, आर्थिक आणि सामाजिक संघटनेमध्ये विरोध दिसून येतो कधी? आधुनिक आणि पारंपरिक क्षेत्राच्या आर्थिक घटनेत. ठीक आहे, ऑप्शन आहे ॲडव्हान्स इकॉनॉमी, ड्युअल इकॉनॉमी, डेव्हलप इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी. अँड द करेक्ट आन्सर इज ड्युअल इकॉनॉमी. ठीक आहे, त्याला ॲडव्हान्स किंवा मिक्स्ड इकॉनॉमी न म्हणता ड्युअल इकॉनॉमी म्हटलं जातं. ठीक आहे, कारण त्याच याच्यामध्ये दोन भाग करून विचारलेलं आहे, राईट. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर येतं या 71 नंबर क्वेश्चनसाठी. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. हेरॉड एम्फसाइज्ड डॅश डॅश आस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन हिज ग्रोथ मॉडेल. हेरॉड यांनी आपल्या वृद्धी प्रारूपात डॅश डॅश गुंतवणूक या पैलूवर भर दिलेला आहे. कोणत्या पैलूवर भर दिलेला आहे? डिक्रीजिंग, डीपनिंग, वायडिंग, इन्क्रीजिंग. घटती, सखोल, विस्तारित, वाढती, याच्यापैकी कोणता आन्सर असणार आहे? तर सखोल, डीपिंग, डीप. ठीक आहे, डीपी, DEEP, डीप म्हणजे काय? खोल. तर सखोल गुंतवणूक या पैलूवर भर दिलेला आहे कोणी? हेरॉडनी. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटच्या मॉडेलमध्ये. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज द एक्झोजनस ग्रोथ मॉडेल इज प्रपाउंडेड बाय. बघा, जिथं थेअरी कोणी कुठली डेव्हलप केलेली आहे हे सुद्धा पॉईंट तेवढेच इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला. तर यामध्ये एक्झोजनस ग्रोथ मॉडेल, बहिर्जात वृद्धी प्रारूप हे कोणी मांडलेलं आहे किंवा हे कोणत्या इकॉनॉमिस्टने दिलेलं आहे ते सुद्धा सांगायचं आहे. आणि तो ऑप्शन आहेत आर सोलो, जे मीड, जॉन रॉबिन्सन, हेरॉड डॉमर. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट आर सोलो. ठीक आहे, सोलो यांनी एक्झोजनस ग्रोथ मॉडेल संकल्पना मांडलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बँक द ईस्ट एशियन मिरॅकल हॅपन्स ड्यू टू. जागतिक बँकेच्या मते पूर्व आशियाई चमत्कार डॅश डॅशमुळे घडलेला आहे. आणि ऑप्शन्स आहेत ग्रोविंग कॅपिटल स्टॉक, भांडवलाचा वाढता साठा, टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी, एकूण घटक उत्पादकता, इन्क्रीजिंग लेबर स्टॉक, वाढता श्रमसाठा, रोल ऑफ गव्हर्नमेंट, शासनाची भूमिका. तर याच्यातली डायरेक्टली आन्सर विचारले की टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी किती आहे त्याच्यानुसार जागतिक बँकेच्या मध्ये पूर्व आशियाई चमत्कार यामुळे मिळालेला आहे. ठीक आहे, ईस्ट एशियन मिरॅकल, पूर्व आशियाई चमत्कार याच्यामुळे मिळाले. कशामुळे? टोटल फॅक्टर प्रोडक्टिव्हिटी इंडियामधली किंवा आपल्या एशियामधली, त्याच्यामुळे हा मिळालेला आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन.
एच उजवास मॉडेल ऑफ ग्रोथ इज ऑल्सो नोन ॲज. आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये तर मोस्टली असे क्वेश्चन आलेले आहेत. ॲनालाइज क्वेश्चन पेपर तुम्ही करताना एक आन्सर देऊ शकता की जे जे क्वेश्चन्स थेरीजवरती आहेत, थेरीजचे प्रोपाउंडर कोण आहेत, त्या थेरीजचे अझम्पशन्स काय काय आहेत, त्या थेरीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय त्याच्यामध्ये हे केलेलं आहे ते त्याच्यामध्ये विचारले. तर उजवास मॉडेल ऑफ ग्रोथ इज ऑल्सो नोन ॲज. आता उजवा याच्याबद्दल मोस्टली आपण घेतलं नाही आहे, पण ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हा क्वेश्चन जसा आला आहे तसंच क्वेश्चन याच्यामध्ये थोडंसं वेगळं येऊ शकतो की मी आन्सर सांगते मग कसा क्वेश्चन याच्यामध्ये रिपीट होऊ शकतो ते सांगते. एच उजवा यांच्या वृद्धी प्रारूपाला डॅश डॅश असे म्हटले जाते. 1 सेक्टर मॉडेल, ॲग्रिकल्चर सेक्टर मॉडेल, इंडस्ट्रियल सेक्टर मॉडेल, 2 सेक्टर मॉडेल ऑफ ग्रोथ, एक क्षेत्र प्रारूप, कृषी क्षेत्र प्रारूप, औद्योगिक क्षेत्र प्रारूप आणि वृद्धीचे द्विक्षेत्र प्रारूप. आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वृद्धीचे द्विक्षेत्र प्रारूप, 2 सेक्टर मॉडेल ऑफ ग्रोथ. ओके, 2 सेक्टर मॉडेल ऑफ ग्रोथ, उजवाच्या ग्रोथ मॉडेलमध्ये हे सांगितलेलं आहे, 2 सेक्टर मॉडेल ऑफ ग्रोथ. ओके, सो डी ऑप्शन इथे करेक्ट आहे. आता याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला असं येऊ शकतो की 2 सेक्टर मॉडेल ऑफ ग्रोथ हे कोणी दिलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन्स येऊ शकतात वेगवेगळे आणि त्याच्यात एक नाव एच उजवा असं असू शकतं, तर तुम्हाला ते आन्सर सिलेक्ट करता आलं पाहिजे. तर असे क्वेश्चन स्विच होत असतात, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची या क्वेश्चनची. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज 76 number. The Planning Commission has updated poverty lines and poverty ratio for 2011 and 12 based on the recommendation of dash dash यांच्या शिफारशींवर आधारित नियोजन आयोगाने 2011-12 या वर्षासाठी दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्य गुणोत्तराचे अद्ययावतीकरण केले आहे. कोणी केलेलं आहे? 2011-12 हे दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी बेस इयर ठरवलं होतं प्लॅनिंग कमिशनसाठी. आता हे कोणी रिकमेंडेड केलं होतं? तर ऑप्शन्स आहेत दांडेकर अँड राज स्टडी, पी.डी. ओझा स्टडी, ए वैद्यनाथन कमिटी, तेंडुलकर कमिटी. अँड द करेक्ट आन्सर इज ऑब्वियसली द तेंडुलकर कमिटी. 2011-12 हे बेस इयर होतं, ठीक आहे. आधारित नियोजन आयोगाने या वर्षासाठी दारिद्र्य रेषा गुणोत्तराची अद्ययावत केलेली आहे आणि अलीकडेच झालेली असणार आहे ती म्हणजे, आणि त्यामुळे ही तेंडुलकर समितीने केलेली आहे असं तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला माहीत नसेल तर अशा पद्धतीने थोडंसं लॉजिक लावू शकता की आता हे अलीकडचे आणि ह्या अलीकडच्या समितींमध्ये कोणती समिती मोस्ट म्हणजे हे आहे की त्यांनी अशा प्रकारचं रिकमेंडेशन दिलेलं आहे, ते तिथे तुम्ही आन्सर देऊ शकता, ठीक आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्ट कंट्रोल्स बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन्क्लूड. केंद्र शासनाद्वारे थेट नियंत्रणात डॅश डॅश याचा समावेश होतो. कशाचा? प्राइस कंट्रोल अँड रॅशनिंग, किंमत नियंत्रण आणि मीठ वाटप, प्राइस कंट्रोल अँड मॉनिटरी पॉलिसी, किंमत नियंत्रण आणि मौद्रिक धोरण, मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी, मौद्रिक आणि राजकोषीय धोरण, प्राइस कंट्रोल अँड फिस्कल पॉलिसी. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, प्राइस कंट्रोल अँड रेशनिंग. ठीक आहे. किंमत कसं नियंत्रण, आता केंद्र शासन जे असतं ते थेट नियंत्रण करताना डायरेक्ट किंमत नियंत्रण करतं, एकतर वाढवायची किंवा कमी करायचं, हे कोण ठरवतं? गव्हर्नमेंट ठरवतं. कोणती? सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, according to the Solo's neoclassical model of growth, an increase in a country saving rate will cause an सोलो यांच्या नवअभिजात वृद्धी प्रारूपानुसार एखाद्या देशाच्या बचतीच्या दरातील वाढीमुळे काय होऊ शकतं? बचतीचा दर एखाद्या देशामध्ये वाढला, ठीक आहे, नवीन न्यू क्लासिकल सोलो मॉडेलनुसार, तर ऑप्शन्स आहेत, एक इन्क्रीज इन द लेवल ऑफ इन्कम पर हेड इन द शॉर्ट रन बट नॉट इन लॉन्ग रन, ठीक आहे. त्याच्यानंतर इन्क्रीज इन रेट ऑफ ग्रोथ इन शॉर्ट रन बट नॉट इन लॉन्ग रन, increase in both income per head levels of the growth rates in the long run, increase neither income per head levels nor growth rate in long run. त्याच्यामध्ये बघा, दरड उत्पन्नात अल्पकाळात वाढ होते परंतु दीर्घकाळात वाढ होत नाही. कशामुळे? एखाद्या देशाच्या बाबतीत दरवाढीमुळे, ठीक आहे, दरातील वाढीमुळे काय होतं विचारलेलं आहे. तर उत्पन्न काळात अल्पकाळात वाढ होते उत्पन्नामध्ये, दॅट इज नॉट पॉसिबल. पण वृद्धी दरात अल्पकाळात वाढ होते परंतु दीर्घकाळात वाढ होत नाही, ठीक आहे. जो रेट आहे ग्रोथ रेट तो अल्पकाळात होते, दीर्घकाळात होत नाही. हे नव क्लासिकल थेअरीनुसार, सिद्धांतानुसार, मॉडेलनुसार
16च्या सांगितलेलं आहे, म्हणून इथे ऑप्शन बी करेक्ट आहे की वृद्धी दर अल्प काळात वाढवते परंतु दीर्घकाळात नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 79 नंबरचा. Which of the following is consigned way of examining the mortality changes in the social security population over a time? सामाजिक सुरक्षा लोकसंख्या काळात झालेल्या मृत्यूंच्या बदलांचे परीक्षण करण्याचा संक्षिप्त मार्ग पुढीलपैकी कोणता आहे? म्हणजे आधी काही लोकसंख्या झालेली आहे आणि त्यांच्या मृत्यूंच्या बदलाबद्दलचं परीक्षण करण्यासाठी संक्षिप्त मार्ग म्हणजे छोटा मार्ग म्हणजे कोणता असं विचारलेलं आहे. आणि लाईफ टेबल, सोशल सिक्युरिटी मेजर्स, इन्फंट मॉर्टिलिटी रेट, डेथ रेट. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट जीवनसारणी. जीवनसारणी म्हणजे तुम्ही सांगू शकता की लोकांच्या जीवनमानात कसा बदल झालेला आहे किंवा मृत्यूंच्या बदलांचं परीक्षण तुम्ही करू शकता, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. 80 नंबरचा क्वेश्चन चालू आहे. टोटल 100 क्वेश्चन्स आहेत. 80 नंबरचा क्वेश्चन आहे permits create a market price for pollutions and therefore can be traded between firms to have low transaction cost. For these permits they must be प्रदूषणाचा बाजारभाव परवाने ठरवतात, म्हणूनच त्यांचा उद्योग संस्था दरम्यान व्यापार होऊ शकतो व परवान्यांचा किमान व्यवहार व्यय असण्यासाठी ते देखील असतात. कसे असतात? homogeneous, not divisible and exchangeable, homogeneous, perfectly divisible and exchangeable, homogeneous and non-rival and excludable, homogeneous and non-divisible and excludable. तर यापैकी कसे असतात हे बाजारभावाच्या प्रदूषणाच्या बाजारामध्ये ज्या काही गोष्टी वाढलेल्या असतात त्या एक तर होमोजेनियस असतात, एकसारख्या असतात, लो ट्रान्झॅक्शन कॉस्ट यांना परमिट देण्यासाठी एक तर होमोजेनियस असतात आणि परफेक्टली डिव्हिजिबल आणि एक्सचेंजेबल असतात, म्हणजे चेंज करू शकतात आणि विभाजित पण करू शकतात. त्यामुळे ते काय असतात? व्यवहार व्यवस्थित व्हावा म्हणून जे कॉस्ट तुम्हाला पर्यावरण ऱ्हासासाठी दिलं जाणार आहे, लायसन्स तुम्हाला दिलं जाणार आहे, ते कसं असू शकतं? चेंज पण होऊ शकतं. चेंज होऊ शकतं म्हणजे काय की तुमचं कंपनी जे आहे ते कितीतरी किलो किंवा याच्यामध्ये असं वायूमध्ये युनिट, आता वायूचं काय बघा, तर त्याच्यामध्ये जे आहे ते वायू कितीही सोडत असेल, ठीक आहे, कितीही सोडत असेल त्याला प्रमाण नसेल तरी पण तुम्हाला लायसन्स दिलेला आहे, तर ते कसं असणार आहे? सगळ्यांसाठी सेम असणार आहे, डिव्हिजिबल असणार आहे. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन 81. विच इयर इज कन्सिडर्ड अ ग्रेट डेमोग्राफिक डिव्हिडंड इन इंडिया? भारतात लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून कोणते वर्ष ओळखले जाते? 1911, 1921, 1931, 1941. डायरेक्ट अँड फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तुम्ही रीड करताना तुमच्या लक्षात येईल. लोकसंख्या विभाजनाचं वर्ष हे 2021 म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे नेम द ॲग्रीमेंट दॅट वॉज साइन टू फिक्स अ ग्रीन हाऊस गॅस इमिशन. हरितगृह वायूच्या उत्सर्जनाचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कराराचे नाव सांगा. आता बघा, पेपर 2 सॉल्व्ह करताना पेपर 1 मध्ये जो तुम्ही स्टडी केलेला आहे त्याचा पण एक क्वेश्चन इथे आलेला आहे. असे काही क्वेश्चन 3 ते 4 क्वेश्चन तर असे असतात जे तुमच्या पेपर 1 मध्ये तुम्ही स्टडी केलेले असतात आणि पेपर 2 मध्ये पेपर 2 मध्ये देखील तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तसं आता इकॉनॉमिक्स मधला हा एक क्वेश्चन आहे की असं कोणतं ॲग्रीमेंट होतं जे हरितगृह वायूच्या उत्सर्जनाचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला होता? आणि ऑप्शन्स आहेत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल, ग्रीन हाऊस गॅस प्रोटोकॉल, पॅरिस प्रोटोकॉल. अँड द करेक्ट आन्सर इज क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे, बी ऑप्शन इथे करेक्ट आहे, क्योटो प्रोटोकॉल. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट सेन्सस इन इंडिया वॉज कंडक्टेड बाय. भारतात सर्वात पहिले जनगणनेचे आयोजन कोणी केले होते? आता फॅक्च्युअल क्वेश्चन्स अशा आत्ता विचारलेले आहेत. मे बी ही लास्ट इयर असेल की असे फॅक्च्युअल क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात. त्यानंतर नेट एक्झाममध्ये जसे असर्शन अँड रिझल्टचे क्वेश्चन्स येतात, स्टेटमेंट किंवा कोड डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डरसाठी फॉर्म करण्यासाठी येतात, तशा प्रकारचे क्वेश्चन्स येण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. द फर्स्ट सेन्सस इन इंडिया वॉज कंडक्टेड बाय लॉर्ड रिपन, लॉर्ड लेटन, मेंटो आणि मेयो. तर याच्यातला डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे, जो मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहेत बिकॉज हे सुद्धा काय आहेत? नाव आहेत. तर लॉर्ड रिपन, ठीक आहे, लॉर्ड रिपन यांनी इंडियाचा फर्स्ट सेन्सस कंडक्ट केला होता त्यांच्या इरामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 84 नंबरचा क्वेश्चन. In 1987, the United Nations convened a meeting in Canada to address the problem of ozone depletion.
व्हॉट इज द नेम ऑफ ॲग्रीमेंट दॅट वॉज ट्रान्झॅक्टेड ॲट मीटिंग. आता हा पण एन्व्हायरमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहे. 1987 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ओझोनच्या कमी होण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कॅनडामध्ये एक बैठक आयोजित केली होती. त्या कराराचं नाव काय? ऑप्शन्स आहेत केमिकल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल, द युरोपियन युनियन ऑफ इमिशन ट्रेडिशनल स्कीम्स, उत्सर्जन व्यापार योजना, युरोपियन युनियन उत्सर्जन व्यापार योजना. हे पण ऑप्शन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण क्योटो प्रोटोकॉल तर आधी बघितलं होतं, त्यामुळे कन्फ्यूज न होता डायरेक्टली मॉन्ट्रियल करार तुम्ही देऊ शकता. जे तुमचे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड करार आहेत ते ऑलमोस्ट तुम्हाला फर्स्ट पेपरमध्ये किंवा सेकंड पेपरमध्ये विचारतातच. कारण बघा तुम्ही जेव्हा पेपर देता त्यावेळेस इकॉनॉमिक्ससाठी सेट म्हणजे पेपर फर्स्ट ऑलमोस्ट सगळ्यांना सेम असतो सेट एक्झाममध्ये. सेकंड पेपर तुम्हाला चेंज होऊन येतो प्रत्येकाला सेट वाईज म्हणजे हे होतो. तर जास्त प्रश्न चेंज नसतात त्याच्यामध्ये. जर फर्स्ट पेपरमध्ये तुम्हाला कमी प्रश्न आले असतील, 2च प्रश्न आले असतील तर 2 प्रश्न तुमच्या पेपरमध्ये टाकले जातात आणि दुसरे अजून जे प्रश्न असतील ते मग पुढे कॅरी फॉरवर्ड होऊन दुसऱ्या क्वेश्चन पेपरला जातात. ठीक आहे. सो हा झाला आपला 84 नंबरचा क्वेश्चन. देन 85 नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॉज ऑफ मायग्रेशन इन इंडिया. खालीलपैकी कोणते कारण स्थलांतरित होण्यासाठी भारतात लागू पडत नाही असे विचारले. ऑप्शन्स आहेत एन्व्हायरमेंट, एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, हॅव्हिंग अ परमनंट जॉब, गव्हर्नमेंट जॉब. आता बघा परमनंट गव्हर्नमेंट जॉब जरी असेल तरी त्याच्यासाठी तुम्ही स्थलांतर करणार आहात हे रिझन तुम्हाला व्यवस्थित नाही आहे. तर हे 3 रिझन व्यवस्थित आहे. एक तर पर्यावरण असू शकतं रिझन, नोकरी असू शकतं किंवा शिक्षण असू शकतं. मग शिक्षकाच्या जोरावर तुमची नोकरी लागली आणि ह्या नोकरीमध्ये ही नोकरी पण समाविष्ट असते. त्यामुळे स्थलांतरित होण्यासाठी हे कारण जे आहे ऑप्शन डी ते तिथे कारण होऊ शकत नाही. हॅव्हिंग अ परमनंट जॉब ओव्हर देअर. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन 86 नंबरचा क्वेश्चन आहे if the production of a product causes pollution and government does not intervene then what is the social outcome of the producer's decision. एखाद्या उत्पादनाची निर्मिती प्रदूषण करत आहे आणि सरकारचा हस्तक्षेपही नाही आहे, उत्पादकाच्या निर्णयाचा सामाजिक परिणाम काय होणार आहे. ऑप्शन ए द डिसिजन विल रिझल्ट इन सोशल इकॉनॉमिक इक्वॅलिटी. निर्णयाचा परिणाम हा सामाजिक आर्थिक समव्ययात होईल, अजिबात नाही. द डिसिजन विल बी रिझल्ट इन सोशल इकॉनॉमिक एफिशियन्सी. कार्यक्षमतेमध्ये फरक पडेल किंवा कार्यक्षमतेमध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यानंतर हे पण नसणार आहे तुमचं, कारण हे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. प्रदूषण करते आणि तरी पण कंपनी एखादी काम करते तर त्याचा सामाजिक परिणाम काय होणार आहे हे 2 तर त्याच्यामध्ये नाही आहेत. मग थर्ड काय आहे द डिसिजन विल रिझल्ट इन सोशल इकॉनॉमिक इनएफिशियन्सी. अकार्यक्षमता इथे निर्माण होऊ शकते ना की इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. जर प्रदूषण होत असेल तर एखाद्या व्यक्तीची इफिशियन्सी वाढू शकते का? नाही, कमी होऊ शकते. म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. द डिसिजन विल रिझल्ट इन सोशल इकॉनॉमिक इनएफिशियन्सी. ओके. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन 87 नंबर. As per 2011 census, the largest urban agglomeration in India is. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात मोठे शहरी समूह कुठे आहे? ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए मुंबई. ठीक आहे. महाराष्ट्रात MS सेट देणाऱ्या स्टुडंट्सला तर माहिती आहे की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात मोठं शहराचं जे हे आहे अर्बनेशन आहे ते मुंबईचं झालेलं आहे. म्हणून फर्स्ट 87चं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ए. ठीक आहे. त्याच्यानंतर 88 नंबरचा क्वेश्चन आहे गुड्स सच ॲज हॅमबर्गर्स अँड फ्रेंच फ्राईज आर एक्झाम्पल ऑफ. हॅमबर्गर अँड फ्रेंच फ्राईज यासारख्या वस्तू कशाचे उदाहरण आहेत? ऑप्शन आहे रायव्हल गुड्स प्रतिस्पर्धी वस्तू, नॉन रायव्हल गुड्स अप्रतिस्पर्धी वस्तू, पब्लिक गुड्स नॉन एक्सक्लुझिव्ह गुड्स. अँड द करेक्ट आन्सर इज प्रतिस्पर्धी वस्तू आहेत. कोणाला घ्यायचं तर घेऊ शकतो, कोणाला नाही घ्यायचं तर नाही घेऊ शकता. ठीक आहे. एक्सक्लुडेबल आहेत आणि प्रतिस्पर्धी आहेत. रायव्हल गुड्स आहेत. ठीक आहे. हॅमबर्गर आणि फ्रेंच फ्राईज एकमेकांना प्रतिस्पर्धी. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज बघा परत कोडिंगचा क्वेश्चन आलेला आहे 89 नंबरचा क्वेश्चन. इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया इज समटाइम्स नोन ॲज जॉबलेस ग्रोथ. द अप्रोप्रिएट रिझन ऑफ जॉबलेस ग्रोथ इज. भारतातील आर्थिक वृद्धी कधी कधी रोजगार विरहित वृद्धी म्हणून ओळखली जाते. अशा रोजगार विरहित वृद्धीचे योग्य कारण कोणतं आहे? ऑप्शन आहे यूज ऑफ कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी. हे रिझन असणार आहे का तुमचं? येस असणार आहे.
कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजीचा यूज केल्यामुळे काय होऊ शकतं, जॉबलेस. आता जॉबलेस ग्रोथ म्हणजे काय की लोकांचे जॉब जाणार. त्याच्यामधलं हे एक रिझन असू शकतं की जिथं मशीन चालले तिथे लेबर्सचे ग्रोथ जे आहे ते कमी झालेले आहे, म्हणून फर्स्ट रिझन आहे. सेकंड आहे जॉब लॉस ड्युरिंग ट्रान्झॅक्शन पिरियड. मशीन किंवा संक्रमण काळ जो आहे नोकरीचा, त्या काळामध्ये काही लोक जॉब हे करतात, जॉब मिस करतात, तर त्याला आपण जॉबलेस ग्रोथ म्हणू शकतो. त्यामुळे सेकंड ऑप्शन पण इथे करेक्ट आहे. त्यानंतरचा आन्सर क्वेश्चन ऑप्शन आहे इन्क्रीज इन लेबर प्रोडक्टिव्हिटी. नो वे. इकॉनॉमिक ग्रोथ होत असेल आणि जॉबलेस ग्रोथ असेल तर प्रोडक्टिव्हिटी इंक्रीज होऊ शकते का, नाही. मग क्लायमेट चेंज कॅन ऑल्सो बी रिझन फॉर जॉबलेस ग्रोथ. जॉबलेस ग्रोथसाठी क्लायमेट चेंज पण हे एक रिझन असू शकतं. क्लायमेट चेंज झालं की त्याच्यावरती डिपेंड असणारे बिझनेस बंद पडू लागतात किंवा क्लायमेट चेंजमुळे या लोकांना स्थलांतर करावं लागतं फॉर द बिझनेस पर्पज. तर त्यामुळे हे काय होतात, रिझन होऊ शकतो जॉबलेस ग्रोथसाठी. तर कोणते कोणते ऑप्शन्स इथे करेक्ट आहे आपले, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. राईट, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. तर इथे पहिलेच ऑप्शन आपला करेक्ट आहे, फर्स्ट, सेकंड अँड सॉरी Okay. Climate change also be reason and increase in labor productivity. श्रमिकांच्या उत्पादकतेत वाढ. आय गेस इथं 4 असायला पाहिजे आपलं. ठीक आहे, श्रमिकांच्या उत्पादकतेत वाढ होईल, जॉबलेस ग्रोथ कशी होईल, मग प्रोडक्टिव्हिटी जर वाढली असेल त्यांची तर, म्हणून मग 1, 2 and 4 आन्सर असू शकतं. ठीक आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन आहे विचारलेला बघा. अकॉर्डिंग टू ग्लोबल वेज रिपोर्ट जो लेबरशी रिलेटेड आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. अकॉर्डिंग टू ग्लोबल वेज रिपोर्ट 2018-19 तो 2018-19 जेंडर वेज गॅप इन इंडिया वॉज %. दोघांमधल्या जेंडर वेज म्हणजे जेंडरमधल्या डिफरन्सिएशनमुळे, मेल फिमेल या डिफरन्सिएशनमुळे वेतनमध्ये किती टक्के तफावत होती, म्हणजे पुरुष होता त्याला जास्त, स्त्रीला कमी, हे जी तफावत होती ती किती % होती. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत 33.0, 33.5, 34.0, 34.5. असं एवढं जवळजवळ आपल्याला जर ऑप्शन देत असतील तर थोडेसे चुकण्याचे चान्सेस असतात. जर तुम्ही परफेक्ट वाचलं असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर देऊ शकता 34.5, आणि नसेल वाचलं तर मग अशा क्वेश्चन्समधून प्रॅक्टिस करून ठेवा की 2018-19 अहवाल वेज रिपोर्ट जो आहे तो होता 34.5. ठीक आहे. त्याच्यानंतर 19, 20, 2021 आतापर्यंत तुम्ही एकदा डोळा घालून घातला तर बरं होईल. ना आता जोड्या लावायचे. ठीक आहे, कशा कशाच्या लावायचं आहे की फिमेल लिटरसी रेट बद्दल तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत एका स्टेट बद्दल. इथे 4 स्टेट दिलेले आहेत, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. आणि लिटरसी रेट दिलेले आहेत 68.1, 59.1, 75.9, 73.4. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता बघा, एक लक्षात घ्या की फिमेल लिटरसी रेट असो किंवा लिटरसी रेट असो, तर तुम्ही काय करण्याच्या मला कुठलं पहिलं तुम्हाला माहिती आहे ती पहिली जोडी तुम्ही तिथे काय करून घेणार, मॅच करून घेणार. ठीक आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट कोणतं येणार आहे, हं 75 सगळ्यात हायेस्ट आहे. लिटरसी रेट सगळ्यात हायेस्ट फिमेलचा कोणत्या स्टेटचा असू शकतो, लेट मी चेक. ओके, असंच जर तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असेल तर बघा आता 75.9, आंध्र प्रदेश जाईल 59.1 म्हणजे सेकंड. त्यानंतर कर्नाटक विल गो फॉर 68.1 म्हणजे 1. त्याच्यानंतर तामिळनाडू जे आहे, तामिळनाडू जाईल 74.5
73.4. तमिळनाडू सगळ्यात जास्त असायला पाहिजे होता, पण ॲक्च्युअलमध्ये या रेटमध्ये फिमेल लिटरसी रेटमध्ये हा महाराष्ट्रापेक्षा थोडासा मागे आहे आणि महाराष्ट्र आहे तर 75.9 आहे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर विल बी सेकंड 143. सेकंड 143. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. ओके. अगेन आपला कोडिंग वाला क्वेश्चन 92 नंबरचा क्वेश्चन आहे. अरेंज द फॉलोइंग प्रोग्राम्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ इंट्रोड्यूसिंग. ठीक आहे. खालीलपैकी कार्यक्रमाची त्यांची सुरुवात झालेल्या कालक्रमानुसार मांडणी करा. DPAP, GRY, IRDP, MNP. ठीक आहे. हे जे प्रोग्राम्स आहेत त्यांचे प्रोग्रामचे फुल फॉर्म आणि आपण काय लिहून घेऊया पहिले, त्याचं इयर लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला काय होईल की सोपं जाईल क्रोनॉलॉजिकल लावण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे DPAP म्हणजे काय, तर DPAP इज रिलेटेड टू दुष्काळी भाग किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. इंडियन ॲग्रिकल्चर या इंडस्ट्री रिलेटेड आहे. दॅट इज ड्रॉट म्हणजे दुष्काळ प्रोन एरिया प्रोग्राम. ठीक आहे. ड्रॉट प्रोन एरिया जो होता सेंट्रल गव्हर्नमेंट दिलेला 1973 ते 74. ठीक आहे. देन सेकंड प्रोग्राम जो आहे तो आहे JRY. ओके. JRY काय आहे तर जवाहर रोजगार योजना. ती 1989 मध्ये आली. ठीक आहे. देन IRDP इज रिलेटेड टू डेवलपमेंट प्रोग्राम, रूरल डेवलपमेंट प्रोग्राम, इंटिग्रेटेड रूरल डेवलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. इंटिग्रेटेड रूरल डेवलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. हा दिला होता 1978. ओके. 1978. त्याच्यानंतर लास्ट आहे MNP इज a little bit confused, but its full form is about its year, whether it is 73 or 74. If it is 74 or 73, then it will be crash to first. So let's consider it is 74 and it is 73. ठीक आहे. 73 आहे डॉट प्रोन एरिया आणि हा 74 असं कन्सिडर केलं तर दॅट इज मिनिमम नीड प्रोग्राम. मिनिमम नीड प्रोग्राम. तर असं बघायला गेलं तर पहिलं कुठलं येणार आहे आपलं DPAP. राईट. DPAP येणार आहे पहिलं. ओके. 73 जर आपण घेतलं तर इथे DPAP फर्स्ट येऊ शकतो. ठीक आहे. DPAP पहिले येईल, त्याच्यानंतर मग 74 वाला MNP म्हणजे 4 येईल. फर्स्ट मग 4, त्याच्यानंतर 89 आहे आणि इकडे कोण आहे 78 आहे. मग पहिले येणार 78 म्हणजे थर्ड. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येणार आहे जवाहर रोजगार योजना 1989 म्हणजे सेकंड. तर काय असणार आपला क्रम 1 4 3 2. 1 4 इथे 1 आहे पण 2 आहे, पण 1 4 3 2. बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. करेक्ट आहे.
Now the next question is शंकरलाल गुरु कमिटी वॉज असोसिएटेड विथ. शंकरलाल गुरु कमिटी कशाशी संबंधित होती? डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट प्राइसिंग, ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कृषी विपणनशी शंकरलाल गुरु समिती संबंधित होती. ठीक आहे. 94 नंबरचा क्वेश्चन चालू आहे. Which act was framed specially to deal with non-performing assets (NPAs)? अपालन संपत्ती म्हणजे जी नॉन परफॉर्मिंग असेट्स आहेत, जे काही काम करत नाही आहेत, ते हाताळण्यासाठी कोणता कायदा विशेषत्वाने करण्यात आलेला आहे NPAs साठी? ऑप्शन आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, फेमा 1999, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 आणि सार्फिस SARFAESI. ठीक आहे, सार्फिस कायदा 2002. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं बघा. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये बँकेने कसे काय काम केलं पाहिजे, कुठले रेग्युलेशन्स फॉलो केले याच्याबद्दल दिलेलं आहे. नॉन परफॉर्मिंग असेट्सबद्दल दिलेलं नाही आहे. फेमा तर हे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटचे आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये डिस्प्यूट्स होतात त्याच्याबद्दल रिलेटेड हा ॲक्ट आहे. उरला कोणता? हा, तर 2002 मध्ये हा जो ॲक्ट आला होता तो आहे अपालन संपत्ती हाताळण्यासाठीचा विशेष कायदा. ठीक आहे, म्हणून ऑप्शन डी करेक्ट आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग अगेन अँड नाव द एरिया अँड द कमिटी. कोणत्या कमिटीने कोणत्या एरियामध्ये काम केलेलं आहे विचारलेलं आहे. कमिटीज आहेत गोस्वामी कमिटी, भंडारी कमिटी, रंगराजन कमिटी, गुप्ता कमिटी. एरिया आहेत अनएम्प्लॉयमेंट, इंडस्ट्रियल सिकनेस, बॅलन्स ऑफ पेमेंट, रिस्ट्रक्चरिंग ऑफ द बँक्स. अँड करेक्ट आन्सर इज विल फाइंड नाव. एक डायरेक्ट फॅक्ट नाही आहे, तर आपल्याला क्वेश्चनचा आन्सर शोधायचा आहे. तर गोस्वामी कमिटी जी आहे ती आहे इंडस्ट्रियल सिकनेस, औद्योगिक आजारता याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर आहे भंडारी कमिटी. भंडारी कमिटी जी आहे ती रिलेटेड आहे रिस्ट्रक्चरिंग रूरल डेव्हलपमेंट बँक. 4 नंबर. ठीक आहे. रंगराजन कमिटी, रंगराजन तर सगळ्यांना ओळखीची कमिटी आहे. रंगराजन कमिटी इज रिलेटेड टू बॅलन्स ऑफ पेमेंट, इंटरनॅशनल ट्रेड. ठीक आहे. आणि गुप्ता कमिटी, गुप्ता कमिटी इज रिलेटेड टू अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. 2nd 4 3 1, 2nd 4 3 1, 2nd 4 3 1, 2nd 4 3 1 इज सी ऑप्शन. ओके, अशा पद्धतीने तुम्ही मॅच द पेअर्स करू शकता. पहिलं तर त्यांना काय करायचं असतं, नंबर्स जेव्हा तुम्ही त्याचा हे काढायचं असतं. ठीक आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन इज 96 नंबर क्वेश्चन. SAFTA is related to. SAFTA is related to कशाशी संबंधित आहे? एज्युकेशन, ट्रेड, सिक्युरिटी, एन्व्हायरमेंट. आता SAFTAचा फुल फॉर्म ऐकला किंवा SAFTAचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असेल तर लगेच रिलेट होईल. साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया, दॅट इज SAFTA. SAFTAचा हा फुल फॉर्म आहे. याच्यावरून तुम्ही सांगू शकता की हा कोणत्या एरियाशी रिलेटेड आहे. शिक्षण, व्यापार, सुरक्षितता की पर्यावरण. 96 नंबरचा क्वेश्चन. ओके, याचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी, ट्रेड. व्यापाराशी रिलेटेड आहे SAFTA ही संघटना. त्याचे बरेचसे देश काय आहेत, मेंबर्स आहेत, जे तुम्हाला ट्रेडिंगसाठी इझिली ट्रेड अवेलेबल करून देतात किंवा ट्रेडिंगची सुविधा, ट्रेड व्यवस्थित स्मूथली व्हाव्यासाठी प्रयत्न करतात. ठीक आहे. येस. नाव द 97 नंबर, होलसेल प्राइस इंडेक्स WPI इन इंडिया इज रिलीज पिरियडिकली बाय डॅश डॅश. भारतात घाऊक किंमत निर्देशांक WPI नियमितपणे डॅश डॅश द्वारे जाहीर केला जातो. ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. यापैकी कोण पब्लिश करतो WPIचा रिपोर्ट? तर करेक्ट आन्सर आहे आर्थिक सल्लागार कार्यालय, ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. न्यू सिरीज विथ बेस इयर 2011-12 हॅज रिमूव्ड द कन्सेप्ट ऑफ. आधारभूत वर्ष 2011-12 नुसार कोणती संकल्पना ही वगळण्यात आलेली आहे? GDP ॲट मार्केट प्राइस, GDP ॲट फॅक्टरी कॉस्ट, नेट डेव्हलपमेंट
नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट फॅक्टरी कॉस्ट. तर याच्यामध्ये एक संकल्पना जी काढलेली आहे ती आहे GDP ॲट फॅक्टरी कॉस्ट, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते इथे करेक्ट आहे. फॅक्टर कॉस्टनुसार GDP काढण्याची संकल्पना इथे 2011-12 आधारभूत वर्षानुसार काढून टाकण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 99 नंबरचा. मॅच द फॉलोइंग, योग्य जोड्या जुळवा. रिव्हॉल्युशन अँड फादर ऑफ रिव्हॉल्युशन. बघा रिव्हॉल्युशन जे जे झालेले आहे ग्रीन, ब्लू, रेड, पिंक, याच्याबद्दल कोण त्याचे फादर होते हे सांगायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येलो रिव्हॉल्युशन. येलो रिव्हॉल्युशन हे कोणी केलेलं आहे तर सॅम पित्रोदा. एक आता बघा सॅम पित्रोदा येलो रिव्हॉल्युशन बद्दल रिलेटेड आहे. सॅम पित्रोदा बद्दल मागच्या एका एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता. आय डिडंट रिमेंबर अबाउट द स्पेसिल हिज द क्वेश्चन एक्झॅक्टली, बट असाच रिव्हॉल्युशनशी रिलेटेड सॅम पित्रोदाचं ऑप्शन आलं होतं. ठीक आहे, तर असे क्वेश्चन्स काही रिपीट होत असतात. जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा लक्षात येईल तुमच्या. ब्लू रिव्हॉल्युशन इज रिलेटेड टू वॉटर लाईफ. ब्लू रिव्हॉल्युशन, तर हे जे कोणी दिलं होतं ब्लू रिव्हॉल्युशनचं हे आहे अरुण कृष्णन. ठीक आहे, अरुण कृष्णन थर्ड. देन रेड रिव्हॉल्युशन. रेड रिव्हॉल्युशन इज गिवन विशाल तिवारी अँड पिंक रिव्हॉल्युशन गिवन इज दुर्गेश पटेल. ठीक आहे, मग याचं ऑप्शन कसं झालं 1चं 4 म्हणजे 4, दुसऱ्याचं 3 म्हणजे 4, 3. ब्लू रिव्हॉल्युशन विशाल तिवारी म्हणजे फर्स्ट, 4, 3 फर्स्ट आणि उरलेलं सेकंड. तर याच्यामध्ये 4, 3, 1 सेकंड हा ऑप्शन डी फक्त इथे दिसतोय, ऑप्शन डी आहे. ओके, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन पेपर. त्यानंतर मॅथ्सचे क्वेश्चन्स आपले बाकी आहेत ते करायचे आहेत. त्याच्या आधी 2 दिवस आपल्याला इंडियन इकॉनॉमी सुद्धा संपवायचं आहे याच वीकमध्ये. त्यामुळे शुक्रवार शनिवार आपण इंडियन इकॉनॉमिक्स घेणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये बघा आता इन ॲग्रिकल्चर मार्केटेबल सरप्लस कॅन बी डिफाईन एज. कृषी संदर्भात विक्री योग्य अधिक्याची व्याख्या डॅश डॅश याप्रमाणे केली जाते. ऑप्शन फर्स्ट करंट प्रोडक्शन प्लस स्टॉक, करंट प्रोडक्शन मायनस मार्केटेबल सरप्लस, करंट प्रोडक्शन मायनस करंट कन्झम्पशन, करंट प्रोडक्शन मायनस स्टॉक मायनस करंट कन्झम्पशन. तर याच्यानुसार विक्री योग्य अधिक्याची व्याख्या कशी केली जाऊ शकते तर ऑब्व्हियसली चालू उत्पादन वजा साठा, साठ्यामधून चालू उपभोग जर केला तर तुम्हाला उरतो. म्हणजे उत्पादन किती आहे 100चं आहे, साठा कितीचा आहे 20चा आहे आणि त्याच्यामधून उपभोग किती आहे 80. तर टोटल तुमच्याकडे किती रुपये उरले किंवा किती युनिट्स उरलेले, किती उत्पादन उरलेले आहे ते तुमचं विक्री योग्य अधिक्य आहे. ठीक आहे, 80 जर त्याच्यातून मायनस उपभोग केलेला असेल तर 80, 40 जे आहे ते तुमचं विक्री योग्य अधिक्य आहे. आता याच्यातून साठा आधी साठा केलेला आहे तो आणि चालू उपभोग तुम्ही स्वतःसाठी जो गव्हाचा एक पोतं काढून ठेवता ते मायनस करून जे उरणार आहे ते तुमचं विक्री करण्यायोग्य सेल करण्यासारखं मार्केटेबल जे आहे ते सरप्लस असणार आहे. म्हणून ऑप्शन डी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. सो वी डिड all the 100 questions, not the total 100 questions but all the theory lectures from this question paper 26 मार्च 2023 चा. याच्या आधीचा एक क्वेश्चन पेपर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. त्यावर आपल्याला इंडियन इकॉनॉमी संपवायचं आहे, म्हणजे 2 दिवसात थोडे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याचे घेऊन ते संपवायचं आहे. अँड देन याच्यातले मॅथमॅटिकल क्वेश्चन्स घेणार आहोत, ते एका दिवसात होऊन जातील आणि त्यानंतर लगेच त्याच दिवशी त्याच लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पेपर सॉल्व्ह करायला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, मे बी मंडेपासून. ओके, सो लेट्स एंड द सेशन. थँक यू फॉर टुडेज सेशन.